सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहर हे महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असून या शहराला आधुनिकतेकडे नेण्यासाठी आणि खानदेशचा गौरव पुनरुज्जीवित स्थापित करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे। ज्याप्रमाणे गेल्या 5 वर्षात आम्ही अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेद्वारे धुळेकरांची तहान भागवली, त्याच धर्तीवर आता अमृत 2 आणि 717 कोटींच्या भुयारी गटार योजनेद्वारे शहराचा कायापालट केला जाईल। केवळ आश्वासने न देता धुळ्यातील प्रत्येक झोपडपट्टीधारकाला आणि अतिक्रमणधारकाला जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा PR कार्ड देऊन त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्के घर देण्याची जबाबदारी आमचे सरकार घेईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले। धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित भव्य जाहीर सभेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी 4 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याबद्दल धुळेकरांचे आभार मानत विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतलाय। मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात विकासाच्या पंचसूत्रीवर भर देताना धुळे विमानतळाचे विस्तारीकरण आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्यात धुळ्याचा समावेश करून उद्योगांचे जाळे निर्माण करण्याची घोषणा केली आहे। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, उलट आता माझ्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे सांगत त्यांनी महिला मतदारांना साथ घातली आहे। ई-बस सेवा, ट्रक टर्मिनल आणि कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती यांसारख्या प्रकल्पांमुळे धुळे हे उत्तर महाराष्ट्राचे लॉजिस्टिक हब बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। 15 तारखेला कमळाचे बटन दाबून भाजपला बहुमताने निवडून देण्याचे आवाहन करतानाच तुम्ही निवडणुकीत भाजपची चिंता करा, निवडून आल्यावर पुढची 5 वर्षे तुमची चिंता देवभाऊ करे, या शब्दात त्यांनी धुळेकरांना आश्वासित केलंय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे, एकीकडे गुजरात आहे, दुसरीकडे मध्य प्रदेश आहे। अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेलं अशा प्रकारचं आमचं धुळे आहे। एकेकाळचं एक अतिशय प्लॅन्ड अशा प्रकारचं शहर, पण हे खरं आहे की या शहरामध्ये अनेक वर्षात विकासाचं काम न झाल्यामुळे शहराची अवस्था अत्यंत बिकट झाली, हे देखील आपण बघितलं। पण बंधू भगिनींनो, 2003 साली स्थापन झालेल्या या महानगरपालिकेने पहिल्यांदा विकास जर बघितला असेल तर तो भाजपच्या काळामध्येच बघितला, हे देखील या ठिकाणी मान्य करावं लागेल। आणि लवकरच 2 वर्षांनी ही महानगरपालिका रौप्य महोत्सव साजरा करणार आहे। या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वामध्ये या महानगरपालिकेला विकासाकडे नेण्याचा संकल्प करण्याकरता मी या ठिकाणी आपल्यामध्ये हजर झालो आहे। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर मागच्या काळामध्ये बाबांनी देखील सांगितलं की आमच्या या नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे 170 कोटी रुपये अक्कलपाड्याच्या योजनेला आपण दिले। या धुळ्यामध्ये दर 10 दिवसांनी पाणी येत होतं, त्या ठिकाणी 170 कोटी रुपयाची योजना आपण पूर्ण केली। आज धुळ्याला चांगल्या पद्धतीनं पाणी मिळत आहे। पण आमचं स्वप्न एवढंच नाहीये, आमचं स्वप्न हे या ठिकाणी धुळ्यातल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दिवशी माझी माता भगिनी आपला नळ उघडेल तर पिण्याचं स्वच्छ पाणी आलंच पाहिजे, हे आमचं स्वप्न आहे। आणि म्हणून धुळे असेल, धुळ्याच्या विस्तारित 11 गावांचा भाग असेल, त्याही ठिकाणी 143 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना ही आपण सुरू केली। त्याचंही 70% काम झालंय। 91,000 नागरिकांना त्याचा देखील फायदा होणार आहे। आणि आता तापीच्या योजनेमध्ये जी जुनी पाईपलाईन आहे ती बदलण्याची मागणी देखील आमच्या अनुभवांनी या ठिकाणी केलेली आहे। अनुभव चिंता करू नका, तुम्ही केलेली प्रत्येक मागणी ही मान्य करण्याकरताच या ठिकाणी मी आलो आहे। आपले नेते माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं, 70 वर्ष या देशामध्ये शहरांवर अन्याय झाला, शहरीकरणाची आपण व्यवस्था केली नाही, शहरं वाढत गेली, गावातनं लोक शहरात येऊ लागले,
जिथे जागा मिळेल तिथे लोक बसले, झोपडपट्ट्या झाल्या, अतिक्रमण झाली, पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या, घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं नाही, शहरं बकाल झाली. त्या ठिकाणी आमच्या नाल्यांमधनं मैला वाहू लागला, दुर्गंधी आणि मच्छर याचा त्रास शहरांमध्ये तयार झाला. 70 वर्षापर्यंत शहराकडे कोणी लक्ष दिलं नाही. पण मोदीजी आले आणि मोदीजींनी सांगितलं गावासोबत शहरांचाही विकास करावा लागेल. आपली शहरं अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार यामुळे लोक शहराकडे येतात. देशाच्या जीडीपीचा 65% जीडीपी शहरात तयार होतो. शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी आणि रोजगाराची निर्मिती ही शहरामध्ये होते. आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं शहरं चांगली झाली पाहिजेत. शहरं जर चांगली झाली तर शहरातला गरीब, शहरातला मध्यमवर्गीय यांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन येईल आणि त्या माध्यमातून आपल्याला रोजगाराची अधिक निर्मिती करता येईल.